अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे रामरक्षा स्तोत्राबद्दल। बघा, आता भरपूर व्हिडिओज आपण बघितले, रामनवमीचे व्हिडिओज बघितले, भरपूर गोष्टी आपण बघितल्या की रामनवमीला हे करा, हनुमान जयंतीला हे करा, या दिवशी हे करा, अशा गोष्टी। बघा, आज जो दिवस आहे ना, आज आहे गुरुवार, आज आहे पौर्णिमा, आज आहे हनुमान जयंती आणि ह्या तिन्ही शुभ योगावर तुम्हाला सांगते आज असा दिवस आलेला आहे की आज पौर्णिमा म्हणजे आपल्या श्रीरामाचा सुद्धा दिवस आलेला आहे। श्रीराम म्हणजे कोण? विष्णूंचेच अवतार, त्यामुळे विष्णूंचा दिवस म्हणजे श्रीरामांचा दिवस, त्याचबरोबर हनुमान जयंती म्हणजे हनुमानाचा दिवस, त्याचबरोबर गुरुवार आपल्या स्वामींचा, ब्रह्मांड नायक आपले दत्त महाराजांचा दिवस। इतक्या शुभ योगावर इतका सुंदर दिवस आल्यावर आपल्याला काही गोष्टी करणं खरंच खूप गरजेचं आहे। त्यामुळे नक्की ह्या दिवसापासून तुम्ही एक गोष्ट केली, तुम्ही तुमच्या आयुष्यात एक गोष्ट करायला सुरुवात केली की नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे, तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह फायदे मी सांगते तुम्हाला करायला मिळतील। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय करायचंय तुम्हाला आजपासनं हे दृढ निश्चय करून घ्या की तुम्ही आजपासनं रोज सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही रामरक्षाचं पठण करणार आहात। जरीही पठण करायला जमलं नाही तरी रामरक्षा ही ऐकल्याशिवाय दिवस तुमचा संपूर्ण गेलाच नाही पाहिजे। दिवसाची सुरुवात असो किंवा दिवसाचा अंत असो किंवा दिवसाचा शेवट असो, तेव्हाच म्हणजे कोणतीही वेळ असो, पण दिवसभरात रामरक्षा ऐकल्याशिवाय तुम्हाला किंवा रामरक्षा म्हटल्याशिवाय म्हणजे तुम्ही बोलल्याशिवाय तो दिवस झालाच नाही पाहिजे, असं तुम्ही आजपासून ठरवा। तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या छोट्या मोठ्या कशाही प्रकारच्या ज्या बाधा असतील, कशाही प्रकारचे संकट असतील, ते संकट हळूहळू कमी व्हायला लागतील आणि तुमच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मार्ग मिळायला लागेल। त्यामुळे बघा, रामरक्षा ही इतकी प्रभावी सेवा आहे की रामरक्षा म्हटल्याने कोणत्याही प्रकारची नेगेटिव्हिटी चा जो आपण म्हणतो ना की अशी नकारात्मकता ज्याच्याने लोकांचे विचार बदलतात, घरातलं वातावरण बदलतं, इतक्या गोष्टी होतात, लोकांचं वाईटपणा येतो, ह्या सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लांब जाताल आणि तुमचं आयुष्य आहे, तुमचं जे जीवन आहे ते आनंदमय होईल। त्यामुळे नक्कीच हे करा। एवढं मी सांगते, रामरक्षा करा, रामरक्षा म्हणा, रामरक्षा ऐका। नक्की का? त्याचे एवढे महत्व काय आहे? तर रामरक्षाचे नक्की महत्व काय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर चला व्हिडिओ पूर्ण बघू। पूर्ण व्हिडिओ बघितला की तुम्हाला नक्कीच महत्व कळेल आणि आजपासूनच तुम्ही ह्या गोष्टीला सुरुवात कराल। तर बघा, रामरक्षामध्ये धार्मिक किंवा शास्त्रशुद्ध पद्धत तर ही आहेच आहे किंवा त्याचं कारण तर आहेच आहे, पण आपण म्हणतो की ही पूजा करायची, हे असं करायचं, हे तसं करायचं, ह्याच्या मागचं वैज्ञानिक रिझन काय आहे? कारण आजकाल लोक वैज्ञानिक गोष्टींवर जास्ती प्रभाव पडतात, म्हणजे त्यांना आजकाल सायंटिफिक रिझन जास्ती हवे असतात। आजकालची जी पिढी आहे ते म्हणतात कशाला, याचं सायंटिफिक रिझन, याचा प्रूफ कुठे? तर आपण देऊळ बंद मूवी मध्ये बघितलंय की स्वामी काय म्हणतात की जिथे तुमचं विज्ञान संपतं तिथे अध्यात्माची सुरुवात होते। तरी सुद्धा विज्ञानामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते त्याचं कारण आहे आणि तसंच धार्मिक शास्त्रानुसार सुद्धा त्याचं कारण आहे। तर बघा, आपण आता जाणून घेऊया वैज्ञानिक महत्व रामरक्षा स्तोत्राचे। तर बघा, रामरक्षा स्तोत्र हे बुधकौशिक ऋषींनी रचले आहे। रामरक्षा स्तोत्र पठणाने अद्भुत अशी कंपने तयार होतात व त्यामुळे शरीरावर अत्यंत प्रभाव पडतो, विशेषतः तुमच्या पोटावर। का? तर जेव्हा तुम्ही तुमच्या तोंडाने ते उच्चार करतात, तोंडाने केलेल्या उच्चाराचा जास्ती प्रभाव तुमच्या पोटावर आणि तुमच्या शरीराच्या व्हायब्रेशन्स किंवा कंपनांमध्ये तो होतो। आपल्याला माहिती आहे की युरोपीय देशातील स्त्रियांना पोटाचे आजार होण्याचे प्रमाण जास्ती आहे, कारण त्यांच्या बोलीभाषेत र या अक्षराचा उच्चारणे प्रमाण अत्यंत कमी, जवळपास नाहीसा आहे। म्हणजे र किंवा आर किंवा र याचा उच्चार त्यांच्यात खूपच कमी आहे। त्यामुळे र या अक्षराच्या उच्चाराने
संप्रेरकाचे कंपन व्हायला सुरुवात होते आणि ज्याने तुमचा थेट संबंध पोटाशी होतो। र या अक्षराच्या उच्चाराने नाळेमार्फत इपिनेफ्रिन नावाचे संप्रेरक तुमच्या शरीरात संवारते। याच्या मदतीने गर्भाची प्रतिकार शक्ती वाढण्यास सुद्धा मदत होते। बघा, गर्भाशय सुद्धा तुमचं खूप स्ट्रॉंग होतं याच्याने। रामरक्षेत र या अक्षराचे सुंदर गुंफण आहे। र हे अक्षर उच्चारले गेले पाहिजे, परंतु वैज्ञानिक दृष्ट्या बघायचे झाले तर फक्त र र र र असे म्हणून त्या अक्षराचा प्रभाव पडत नाही, तर र या अक्षराच्या उच्चारणानंतर त्याचे कंपने तयार होऊन हे जे तुमच्या शरीरात इपिनेफ्रिन तयार होण्यासाठी काही क्षणाचा कालावधी लागतो। त्यामुळे उदाहरणार्थ जर क्षणाचाही अवधी न ठेवता धाड धाड आपण बोलत असू आणि समोरच्या व्यक्तीला ते लिहायला सांगू तर लिखाणाची प्रक्रिया व्यवस्थित होणार नाही। म्हणजे एवढ्या जर का फास्ट आपण र र र र र केलं समोरच्या व्यक्तीला ते कळणारही नाही आणि ती प्रक्रिया पण व्यवस्थित होणार नाही। तर काही अक्षरे लिहायचीच राहून जातील किंवा चुकीची लिहिली जातील किंवा ती व्यक्ती काहीही न समजल्याने काहीच लिहिणार नाही। अगदी याच प्रमाणे केवळ र र र असे म्हटल्याने इपिनेफ्रिनची निर्मिती गर्भात होणार नाही। त्यासाठी र या अक्षरानंतर काही ठराविक लुप्त अक्षरे किंवा तत्सम वर्णाक्षरे उच्चारण महत्वाचे असते। म्हणजे फक्त रामरक्षात जे अक्षर जोडलेले आहेत त्यामुळे ते जोड अक्षरांमुळे आपल्याला त्या उच्चाराचा जास्ती फायदा होतो। रामरक्षेत अशाच अक्षरांची रचना करण्यात आलेली आहे ज्यांच्या उच्चाराने इपिनेफ्रिनची निर्मिती योग्य प्रमाणात होते। केवळ गर्भासाठीच नाही तर जन्मानंतरही जर व्यक्तीने रामरक्षा पठण कायम ठेवले तर प्रतिकार शक्ती अनाकलनीय प्रमाणात वाढते आणि कुठल्याही प्रकारची रोगराई जवळपासही येत नाही। तर तुमच्याकडे पोटाचा आजार असो किंवा गर्भाशयाचा आजार असो, काही असो, तर रामरक्षा जर का तुम्ही म्हणायला सुरुवात केली तर नक्कीच ह्या अशा आजारांपासून तुम्हाला सुटका मिळेल। तर बघा, रामरक्षाचे किती साधे, सोपे आणि किती गुणकारी फायदे सुद्धा आहेत। धार्मिक किंवा शास्त्रानुसार तर आहेच, पण त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा रामरक्षेचे खूप महत्व आहे। तर आजपासूनच रामरक्षा म्हणायला सुरुवात करा आणि कुठल्याही त्रासापासून, नकारात्मकता असो का रोगराई असो, कोणत्याही पासून नक्कीच दूर राहा। तर आजचा व्हिडिओ हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल, माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा। आजची जी सेवा आहे, आजचा जो विषय आहे आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो स्वामी चरणी अर्पण करते आणि तुम्हाला परत भेटते। तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।